मित्रांनो, आपण सगळे आयुष्यभर कष्ट करतो. कशासाठी? मुलांसाठी, त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या भविष्यासाठी. पण एक वेळ अशी येते जिथे आपण ज्यांच्यासाठी सगळं केलं त्यांच्यासोबत राहणंच कठीण होऊन जातं. घर एकच असतं, पण मन वेगळे होतात आणि मग सुरू होतात लहान सहान वाद, गैरसमज, अपेक्षा आणि काही वेळा नात्यामध्ये दुरावा. मित्रांनो, म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे असे 10 नियम जे तुमचं कुटुंब तुटण्यापासून वाचवू शकतात. हे नियम कदाचित कठोर वाटतील, पण ते वास्तव आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला नियम, तुमच्याबरोबर एकाच घरात राहण्यासाठी मुलगा व सुनेला प्रोत्साहन देऊ नका. उलट त्यांनी नवे घर घेऊन त्या ठिकाणी राहायला जाण्याची सूचना करा. वेगळं घर घेणं शक्य नसेल तर अगदी त्यांनी भाड्याने घर घ्यावे. वेगळे घर शोधणं ही त्यांची जबाबदारी आहे, तुमची नाही. मुलाचं कुटुंब व तुमच्यामध्ये जितकं अंतर असेल तितकं तुमचं नातं चांगलं राहील. नंबर 2, तुमच्या मुलाची पत्नी ही त्याची पत्नी आहे हे लक्षात घेऊन तिच्याशी वागा. ती तुमची मुलगी किंवा मैत्रिणीच्या नात्याने तिच्याशी वागायला जाऊ नका. तुमचा मुलगा नेहमी तुमच्यासाठी लहान असतो, पण सुनेचं तसं नसतं. मुलावर रागावता म्हणून सुनेवर रागावला तर ती कायम लक्षात ठेवते, खऱ्या आयुष्यात फक्त तिची आईच तिला रागवू शकते किंवा चुका सुधारू शकते. तिसरा नियम, तुमच्या मुलाच्या पत्नीच्या सवयी, वागणं ही तुमची समस्या नाही, ती तुमच्या मुलाची समस्या आहे. ती तुमची समस्या नाही, कारण आता ती संज्ञान आहे. नंबर 4, अगदी तुम्ही एकत्र राहत असला तरी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या सुस्पष्टपणे सांगा. त्यांचे कपडे धुणे किंवा त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे, मुले सांभाळणे अशी कामे करू नका. अगदीच सुनेनं विनंती केली आणि ते काम करण्याची तुमची शारीरिक मानसिक क्षमता असेल तरच ते काम करा. त्या कामाच्या बदल्यात त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलाच्या कौटुंबिक समस्याची तुम्ही काळजी करू नका, त्यांच्या समस्या ते सोडवतील. 5वा नियम, जेव्हा तुमचा मुलगा आणि सुने दरम्यान वाद, भांडणं चालू असतील तेव्हा आपल्याला काहीच दिसत नसल्याची वा ऐकू येत नसल्याची भूमिका घ्या. पती पत्नीच्या नात्यामध्ये पालकांनी भाग घेऊ नये असे तरुण दाम्पत्याला वाटणं स्वाभाविक असतं. नंबर 6, तुमची नातवंड ही पूर्णपणे मुलगा आणि त्याच्या पत्नीची असतात. त्यांचे संगोपन कसे करायचे हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्याचे श्रेय किंवा अपश्रेय त्यांच्याकडे जाईल. 7वा नियम, तुमच्या मुलाच्या पत्नीने तुमची सेवा केली पाहिजे व आदर बाळगला पाहिजे असा नियम नाही. ते तुमच्या मुलाचं कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे व्यक्तिमत्व घडवणे आवश्यक असतं, जेणेकरून त्याच्या पत्नी बरोबरील नाते अधिक चांगले राहील. नंबर 8, निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे योग्य नियोजन करा. निवृत्तीनंतर मुलं सांभाळतील या भरोशावर राहू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातील मोठा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि पुढच्या प्रवासात आणखी नव्या गोष्टी शिकायच्या आहेत हे लक्षात ठेवा. 9वा नियम, निवृत्तीनंतरची वर्ष आनंदात घालवणे हे तुमच्या हिताचं असतं. जे काही कमावलं आहे, साठवून ठेवलं आहे, त्याचा वापर मृत्यूपूर्वी करणं सगळ्यात चांगलं. आपली संपत्ती आपल्यासाठी शून्य होईल असे होऊ देऊ नका. आणि 10वा नियम, नातवंडे ही तुमच्या कुटुंबाचा घटक नसतात, ती त्यांच्या आई वडिलांसाठीची अनमोल देणगी असते. हे केवळ तुमच्यासाठी नाही, तर हे 10 सल्ले तुमचे मित्र, पालक, नातेवाईकांनाही वाचायला द्या. मित्रांनो, हे जे 10 सल्ले आहेत ज्याबद्दल आपण आता बोललो, हे कोणा एका व्यक्तीचं मत नाही. हे जीवनाने आपल्याला शिकवलेले धडे आहेत, अनुभवातून तयार झालेली मार्गदर्शक सूत्र आहेत आणि
एक गोष्ट स्पष्ट आहे, हे वास्तव आहे आणि ते आपण सगळे कुठे ना कुठे अनुभवतोच. प्रत्येक कुटुंबानं कसं जगायचं, कसं वागायचं याचं हे खूप साधं पण खोल मार्गदर्शन आहे. पण आजकाल एक बदल दिसतो. मुलांना आणि सुनांना त्यांचं स्वातंत्र्य हवं असतं आणि काही वेळा आई वडील नकोसे वाटतात. जोपर्यंत अपेक्षा असतात तोपर्यंत गोडवा असतो. पण जेव्हा आई वडील परिस्थितीने हतबल होतात, असहाय्य होतात, तेव्हा त्यांचं महत्त्व कमी होतं आणि इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. दुसऱ्यांच्या आई वडिलांबद्दल वेगळं वागणं आणि स्वतःच्या आई वडिलांसाठी वेगळी भावना, हा दुजाभाव नसावा. आई वडील आणि सासू सासरे दोघेही सारखेच असतात. फरक फक्त आपल्या दृष्टिकोनाचा असतो. जीवनाच्या या प्रवासात हा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येणारच आहे. म्हणून आहे तोपर्यंत भरभरून जगा आणि स्वतःसाठी जगायला शिका. कारण हे जीवन नश्वर आहे. कधी बोलावणं येईल हे कुणालाच माहीत नाही. एक्झिट कॉल आला की कोणीही थांबवू शकत नाही. आपण रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हातानेच जाणार. मग एवढा अभिमान, एवढा अहंकार कशासाठी? पैसा, संपत्ती, गाडी, बंगले हे सगळं एक मृगजळ आहे. शेवटी सगळं इथंच राहणार आहे. आणि जेव्हा जाताना काही अपूर्ण राहिल्याची भावना येते, तोच खरा पश्चाताप असतो. म्हणूनच ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि तुम्हाला वाटत असेल की हा विचार इतरांपर्यंत पोहोचायला हवा तर जरूर शेअर करा. मित्रांनो, आजचे 10 नियम तुम्ही ऐकले, त्यातला एक जरी नियम आयुष्यात आणलात तरी तुमचं कुटुंब बदलू शकतं. जर तुम्हाला वाटतं हा व्हिडिओ प्रत्येक आई वडिलांपर्यंत पोहोचायला हवा तर तो नक्की शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी घर वाचेल. आणि अशाच विचारासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे कोच शिवाजी, तुमच्या सुखासाठी, तुमच्या कुटुंबासाठी नेहमी तुमच्यासोबत. धन्यवाद.